नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळपासूनच जनसमुदाय उमटला आहे। सर्वांनी जड अंतकरणाने स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातील बळीराजा टेंबूच्या पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वप्नपूर्तीसाठी झोकून दिले। अखेरच्या श्वासापर्यंत भाऊंनी हार मानली नाही। जेव्हा टेंबूच्या 6व्या टप्प्याला खरी शासनाची मान्यता मिळाली तेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बघता बघता वर्ष पूर्ण झालं। आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोल बाबर या दोन भावंडांनी भाऊंची उणीव जनतेला भासू दिली नाही। त्यांनी त्यांच्या कामातून भाऊंना जिवंत ठेवले। बाबर कुटुंबियामध्ये भाऊंच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीही न भरून निघण्यासारखी आहे। ही दोन भावंड सर्वसामान्यांच्या हाकेला धावून त्यांच्या कामातून भाऊंना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत। तसेच जनसामान्य सुद्धा भाऊंच्यावर प्रेम करत होते। तसंच या दोन भावंडांवर करताना दिसत आहे। आज आपल्यातून भाऊ जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण भाऊंनी जी कामं केलेली आहेत ती कामं बघता, त्या कामाकडे बघता असं वाटतच नाही की भाऊ आपल्यातून केले। भाऊंनी केलेलं पूर्ण केलेलं काम बघितल्यावर वाटतं की त्या कामाच्या रूपाने भाऊ आपल्यात अजून आहेत। आणि भाऊ निघून गेल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीची उणीव आमचे आमदार, लाडके आमदार सुहासभाई यांनी कधी जाणवून दिली नाही, अमोलदादांनी कधी जाणवून दिलेली नाही। आणि भाऊ गेलेत ही एक फक्त लोकांची अशी भावना अशी मला वाटते का, तर आज भाऊंच्या रूपानं भाऊंचे 2 अंश आपल्या समोर उभे आहेत, एक सुहास बाबर आणि एक अमोल बाबर। ते दोघं भाऊंचं काम ज्या पद्धतीने भाऊंनी पुढे नेलं त्या पद्धतीनं ते काम पूर्णत्वास नेत आहेत। भाऊंचं राहिलेली कामं भाऊंनी कामं थोडी कुठली ठेवलेली नव्हती, पण भाऊंचा वारसा त्यांनी जो पुढे नेलेला आहे ते बघता आज भाऊ आपल्या त्या दोघांच्या रूपानं आहेत हे स्पष्ट जाणून येतं। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।